राधिका, हा? कृष्णाला मी जिलबी आणायला सांगितली, ती आणली का ग? माहित नाही आई, वर आहेत ते विचारून येते मी. अहो, हा आईंनी तुम्हाला जिलेबी आणायला सांगितली होती, आणली नाही का? आई शपथ विसरलो अगं मी. तू एक काम कर ना, आईला सांग ना की मी उद्या आहे ना टूरला जाणार आहे, मग येता येता मी घेऊन येतो ना. तुम्हीच बोला ना, आई खूप रागात आहेत, जेवल्या सुद्धा नाहीत त्या. आई सॉरी ना आई, मी विसरलो अगं. प्लीज जेवून घे ना आई. उठलास का र? नाश्ता करून आंघोळ कर, नाश्ता करून घे आणि स्वयंपाक केलाय, डबा घेऊन जा. बाहेरचं काय खाऊ नको, नाही तुम्हाला लय नाद असतो बाहेरचा खायचा. एवढ्या दिवसातून आईने मला काहीतरी मागितलं होतं, पण मी ते पण नाही देऊ शकलो. आणि इथं माझी आई 4 वाजता उठून माझ्यासाठी डबा आणि नाश्ता बनवते. इथून पुढं मी आईला वाईट वाटेल असं कधीच वागणार नाही. मित्रांनो, ती आई आहे. आपली आई कधीच विसरत नाही. आपल्या मुलाच्या आनंदासाठी आई दिवस रात्र एक करते. म्हणून आपल्या आईचा मान ठेवा, तिला कधीच दुखवू नका. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.